गिरिदंत जातककथा। एका काळी वाराणसीत साम नामवाचा राजा राज्य करीत होता आणि बोधिसत्व त्याचा प्रधान होता। राजाला अत्यंत उत्तम घोडा आणून नजर करण्यात आला। तो जरी उत्तम जातीचा होता तथापि चांगला शिकलेला नव्हता, म्हणून गिरिदंत नामवाच्या अश्वशिक्षकाच्या स्वाधीन त्याला करण्यात आले। गिरिदंत लंगडा होता। तो घोड्याचा लगाम धरून पुढे चालला असता लंगडत लंगडत चालत असे। काही दिवसांनी घोडाही लंगडू लागला। घोड्याच्या पायाला रोग झाला असावा असे वाटून सर्व अश्ववैद्यांना बोलावून परीक्षा करविली, पण चिकित्सेअंती घोड्याला कोणताच रोग नाही असे ठरले। तेव्हा राजा मोठ्या काळजीत पडला। इतका चांगला घोडा आपणास मिळाला असून तो थोडक्याच दिवसात लंगडा होऊन बसावा याबद्दल राजाला फार वाईट वाटले। ते पाहून बोधिसत्व म्हणाला, महाराज, आपण काळजी करू नका। मी या संबंधाने नीट विचार करून घोड्याच्या रोगाचे कारण शोधून काढतो। त्या दिवसापासून बोधिसत्वाने घोड्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली। गिरिदंत जेव्हा लगाम हातात धरून पुढे जाऊ लागला तेव्हा त्याच्या मागोमाग घोडा देखील त्याच्यासारखा लंगडत चालू लागला। ते पाहिल्याबरोबर बोधिसत्वाच्या डोक्यात लक्क प्रकाश पडला। तो राजाजवळ जाऊन म्हणाला, महाराज, घोड्याला कोणताही रोग नाही। लंगडे गुरुजी आपणाला चालण्याचे कौशल्य शिकवित आहेत असे वाटून घोडाही लंगडत आहे। दुसरा एखादा सर्व अवयवसंपन्न शिक्षक मिळाला असता हा घोडा लंगडण्याची दुष्ट खोड सोडून देऊन नीट चालू लागेल। राजाने बोधिसत्वाच्या सल्ल्याप्रमाणे दुसरा शिक्षक ठेविला। तो जातिवंत घोडा नवीन शिक्षकाची चाल पाहून आपणही नीट चालू लागला। कच्छप जातककथा। बोधिसत्व एकदा काशीराष्ट्रात कुंभाराच्या कुलात जन्मून मोठा झाल्यावर मातीची भांडी करून आपला निर्वाह करीत असे। त्याच्या गावाजवळ एक मोठे तलाव होते। ते उथळ असल्यामुळे त्यात उन्हाळ्यात फार पाणी राहत नसे। पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ते तुडुंब भरून जाई, परंतु पूर ओसरून गेल्यावर त्यातले पाणी हळूहळू कमी होत जाई व कधी कधी ते अगदी ठणठणीत कोरडे पडत असे। पुराच्या वेळी त्या तलावात पुष्कळ मासे येत असत, परंतु ज्या वर्षी ते तळे कोरडे पडण्याचा संभव असे त्या वर्षी ते पूर ओसरण्याच्या आधीच नदीला जाऊन मिळत। एका वर्षी पाऊस थोडा पडल्यामुळे सरोवरात पाणी राहण्याचा संभव दिसेना। तेव्हा सर्व मासे कच्छप तेथून निघून नदीच्या प्रवाहात गेले, परंतु एक कांसव तेथेच राहिला। त्याचे मित्र त्याला म्हणाले, बाबा रे, सर्व मासे तलाव कोरडा पडण्याचे चिन्ह पाहून येथून निघून जात आहेत, मग तुझा एकट्याचा राहण्याचा हट्ट का? तो म्हणाला, तुम्हाला तुमच्या जन्मभूमीची मुळीच काळजी नाही। उगाच कुशंका मनामध्ये आणून आपल्या जन्मभूमीचा त्याग करण्याला तुम्हाला लाज वाटत नाही। मी माझ्या जन्मभूमीची सेवा करीत येथेच राहण्याचा निश्चय केला आहे। त्याचे मित्र आणि आप्तविष्ट त्याचे मन वळवू शकले नाहीत। ते त्याला एकट्यालाच तेथे सोडून चालते झाले। दूरदर्शी माशांनी भविष्य केल्याप्रमाणे त्या वर्षी त्या तळ्यातील पाणी पार आटून गेले। बोधिसत्व त्याच तळ्यातील चिखल नेऊन भांडी करीत असे। कासवाला पाणी मिळाल्यामुळे तो चिखलात रुतून राहिला। बोधिसत्व चिखल उकरीत असता कुदळीचा धक्का लागून त्याचे कवच फुटले आणि तो वर येऊन तळमळत पडला। बोधिसत्वाला त्याची ही दीनदशा पाहून अत्यंत कीम आली आणि तो म्हणाला, कांसवा, तुझा मी मोठा अपराध केला आहे। तू चिखलात आहेस हे जाणता त्याच्यावर मी घाव घातला आणि तुझे कवच फोडून टाकले, याबद्दल तू मला क्षमा कर। कासव म्हणाला, कुंभारा, तुझा यात काहीच अपराध नाही। येवीन तेवी भक्षण मिळाल्यामुळे मी या चिखलात प्राणाला मुकलोच असतो। तू माझे मरण जवळ आणलेस एवढेच काय ते? आपल्या जन्मभूमीचा फाजील अभिमान धरून जे तिला चिकटून बसतात त्यांची हीच गत होते। माझ्या या विपत्तीपासून लोकांनी शिकण्यासारखा धडा म्हटला म्हणजे जेथे आपले पोट भरून सुखाने वास करता येईल तीच आपली खरी जन्मभूमी समजली पाहिजे।
उगाच फाजील अभिमान धरून जातस्थली मरून जाणे यात मुळीच पुरुषार्थ नाही. हे उद्गार काढून कासवाने तेथेच प्राण सोडला. बोधिसत्वाने घरी येऊन ती गोष्ट आपल्या ज्ञातिबांधवांस सांगितली. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.